ही गोष्ट आहे सुशांत गुरव या प्रसिद्ध कीर्तनकाराची, ज्याच्या प्रवचनांना गावात प्रचंड गर्दी व्हायची. सुशांत एक प्रभावी कीर्तनकार आणि प्रवचनकार म्हणून ओळखला जायचा. त्याचं बोलणं ऐकण्यासाठी लोक लांबून यायचे. त्याचं आणि पूजाचं लग्न झालं तेव्हा दोघांच्याही डोळ्यात नव्या स्वप्नांची चमक होती. आध्यात्मिक विचार आणि भक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या सुशांतच्या सहवासात पूजा वाहून गेली. त्याच्या बोलण्यातील समज, त्याचा संयमी स्वभाव आणि विचारसरणी पाहून पूजाच्या घरच्यांनी लग्नासाठी संमती दिली. लग्नानंतर पूजाचं आयुष्य एका नव्या दिशा घेत गेलं. काही वर्षांनी त्यांच्या संसारात आनंदाची चाहूल लागली. जुळ्या मुलांचा जन्म झाला, एक मुलगा आणि एक मुलगी. सुशांतने भक्तीच्या परंपरेनुसार त्यांची नावं ठेवली, सोपान आणि मुक्ताबाई. त्याच्या श्रद्धेची एक छाया त्या नावांमध्ये होती. घरात आनंद भरून राहिला होता, पण हळूहळू आर्थिक ताण वाढू लागला. सुशांत आधी कोल्हापुरात सरकारी नोकरी करत होता, पण काही कारणाने ती नोकरी सोडावी लागली. नंतर त्याला संताजी घोरपडे साखर कारखान्यात काम मिळालं, परंतु तीही नोकरी फार काळ टिकली नाही. मग त्याने आचार्यांचं दुकान थाटलं, पण घराचा खर्च, आईचा आजार, 2 लहान बाळ आणि वाढतं कर्ज या सगळ्याने त्याचा मार्गच बंद झाला. शेवटी त्याने पुन्हा कीर्तनाच्या वाटेवर पाऊल टाकलं, पण कर्जाच्या ओझ्याखाली तो अधिकच दबत गेला. त्याने पूजाकडे दागिन्यांसाठी मदत मागितली, पण पूजाने नकार दिला. तिच्यासाठी ते दागिने म्हणजे आत्मसन्मान आणि मुलांचं सुरक्षित भविष्य होतं. सुशांतचं मन मात्र द्विधा झालं होतं. आध्यात्मिक विचारांची गडद सावली, घरगुती ताणतणाव, रोजचे वाद आणि मानसिक संघर्ष यातून त्याने निवडला हिंसेचा मार्ग. एक पहाट शांत गाव झोपेत असताना सुशांतने एका क्षणात एका घावाने पूजाचा जीव घेतला. घराचा सगळ्यात शांत कोपरा त्या दिवशी कायमचा निशब्द झाला. त्याने दरोड्याचा बनाव रचला आणि मुलांना घेऊन घराबाहेर गेला, पण पोलिसांनी सत्य उघड केलं. कर्ज, कलह आणि अस्थिर मानसिकतेच्या गाठी बांधत एका माणसाने, पतीने, बापाने आणि प्रवचनकाराने स्वतःचं घर उद्ध्वस्त केलं. त्या 2 चिमुकल्यांना काहीच कळत नव्हतं. आई कुठे गेली, का जाग होत नाही, आणि बाप आता कुठे आहे. त्यांच्या चिमुकल्या हातांनी जर कोणी दार वाजवलं तर ते धावत जायचे, वाट बघायचे. त्या दिवशी त्यांना त्यांच्या आजीने, सुशांतच्या आत्यानं, घरी नेलं. 3ऱ्या दिवशी ते बाळ पुन्हा परत येणार होती, पण घरात आईचा स्मशान आणि बापाची गैरहजेरी होती. कोमल, सुशांतची बहीण, स्वतःच्याच मर्यादित परिस्थितीत त्या दोघांना मायेचा आधार देत होती. वयोवृद्ध आजारी आईसह तीही दुहेरी जबाबदारी उचलत होती. गावकऱ्यांच्या मनात एकच चिंता, या 2 मुलांचं काय, त्यांचं शिक्षण, त्यांचं भविष्य, त्यांना माया कोण देणार. आणि सुशांत, जो प्रवचनातून धर्म शिकवायचा, त्याचं पाऊल इतकं क्रूर कसं ठरू शकलं. गाव अजूनही हादरलेला आहे. काहींना वाटतं पूजाला न्याय मिळायला हवा होता, काहींना वाटतं सुशांत अडचणीतून वाकड्या वाटेवर गेला. पण सगळ्यात मोठं दुःख त्या मुलांचं, ज्यांनी काहीही चुकवलं नाही, तरी त्यांचं आयुष्य आता फक्त फोटोत आईबापासोबत दिसणार आहे. सुशांतवर खुनाचा गुन्हा दाखल झालाय, तपास सुरू आहे, पण न्याय ही केवळ शिक्षा देण्यात नाही, तर या मुलांना पुन्हा एकदा सुरक्षित, प्रेमळ, साक्षर जीवन देण्यात आहे. जेव्हा सुशांतने पोलिसांसमोर कबुली दिली, तेव्हा त्याचे शब्द अंगावर शहारे आणणारे होते. आर्थिक अडचणी, पूजाचा नकार, वाद आणि क्षणिक रागातून घडलेली ही घटना, असं त्याचं म्हणणं. पण गावकऱ्यांच्या मते हे भांडण अनेकदा ऐकायला यायचं. सुशांत काही काळापासून बदललेला वाटत होता, जरा गोड, जरा वेगळा. नोकरी सोडणं, बोलण्यातली शहाणी, हे सगळं त्याच्या मानसिक संतुलनाच्या ढासळण्याची खूण होती की आधीच नियोजन. गुरव कुटुंब आजही हादरलेलं आहे. पूजाच्या मृत्यूनंतर तिच्या सासर माहेरकडचे एकमेकांकडे पाहत आहेत. जबाबदारी कोण उचलेल. त्या 2 निष्पाप जीवांचं बालपण आता केवळ आठवणीत अडकून राहणार आहे. त्या 2 नव्या जबाबदाऱ्यांना आता आईची ऊब मिळणं अशक्य झालं आहे, पण त्यांना आधार देणं हे समाजाचं कर्तव्य बनलं आहे. ही घटना प्रत्येक मनाला चटका लावून गेली आहे, कारण जी व्यक्ती कीर्तनातून माणुसकी शिकवत होती, तीच इतकी अमानुष कशी बनली. या सगळ्यात खरा प्रश्न असा की
सुशांतच्या अंधारलेल्या मनात एवढं पाऊल टाकण्या इतकं काय निर्माण झालं आणि समाज म्हणून आपण त्याला वेळेत का ओळखू शकलो नाही. ही घटना आज संपूर्ण समाजाला आरसा दाखवत आहे की भक्ती, धार्मिकता, शिक्षण, प्रतिष्ठा यामागे दडलेला अंधार जर वेळेवर ओळखला नाही तर त्याचे परिणाम अनेक निरागस जीवांवर होतात. आणि म्हणूनच न्याय म्हणजे केवळ गुन्हेगाराला शिक्षा नाही, तर त्या दोन जुळ्या जीवांना एक नव्याने आयुष्य मिळणं, प्रेम, सुरक्षा आणि संधी मिळणं हेच खरे न्यायाचं रूप आहे. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.